ते तुम्ही बघितलेलं असालच, किती नवल आहे या बकरीचं. हिला सकाळ संध्याकाळ चहा पाहिजेत प्यायला. कोणी पण चहा पिलं बसलं की तिला चहा पाहिजेच असतो. तर इथे माझ्या भाऊ चहा पिला होता, तिला चहा दिलेला आहे. आणि त्यासोबत कोंबडी पण चहा पिती, पण आता कोंबडी कसं आता झोपलेली आहे कोंबडी, त्याच्यामुळं तर ती मी आणि माझी आजी थोडा व्हिडिओ काढलेला आहे मी. तर आता हा दिवस आहे दुसरा दिवस. तर दुसऱ्या दिवशी इथे चहा पाणीचं नंतर झाल्यानंतर आम्ही सगळे इथं बाहेर आलेलं कोणी बसलेलं आहे, तर कोणी कोणाचं काय सुरू आहे. तर इथे आलेली आहे मी. तर आम्ही आता आपल्या घरी जाणं आहे आता. आणि त्याच्यानंतर पुन्हा परत येणं आहे मला, कारण आहे तर सॉरी. तर तुम्ही बघू शकता, तर इथे ना आम्ही हॉलमध्ये स्वयंपाक करायला लागलेला आहोत. मग इथे आलेला आहोत स्वयंपाक करायला. आता बाहेरचा मंडप काढलेला आहे, त्याच्यामुळे बाहेर इतकं ऊन तपत आहे ना, तर खूपच बाहेर स्वयंपाक करणं अशक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ते हॉलमध्ये स्वयंपाकाचं सगळं मांडलेलं आहे आमच्या. तर हा मोठ्या भावाचा मुलगा आहे, तर माझा मोठा दादा. तुम्ही माणसाने इथे किती भाऊ आहेत, तर माझं गणगोत आहे ना खूप मोठा आहे, आप्त परिवार आहे आमचा. तर इथे ना रुपाली पीठ मळून राहिलेली आहे. तिला म्हटलं मला पोळ्या करायच्या होत्या, मग इथे आजी आहे ना उंडे तयार करून देऊ लागलेली आहे. म्हटलं ब्लॉग टाकेस तरच, मग इथं आजी बसलेली आहे ती पोळ्या करायसाठी. ही आजी, दुसरी आजी आणि इकडची आजी उंडे तयार करून देऊ लागलेली आहे. तर असं आहे. इथे आहे ना लग्नामध्ये आहे ना माझा खूपच घसा बसलेला होता, त्याच्यामुळे मी याला व्हाईट देत आहे. आता रुपाली इथं पीठ मळून राहिलेली आहे. त्याच्यानंतर मी पोळ्या लाटणार आहे. तर रुपाली पोळ्या चांगला शेकून काढणार आहे. बरं, आता आजीला पाणी आणते मी एक ग्लास भरून. तर चला मग आता. तर तुम्ही बघू शकता आता मे महिन्यातलं ऊन, किती ऊन होतं बाहेर, तर खूपच. तर हा व्हिडिओ मे महिन्यामधलाच आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक व्हिडिओ पटकन टाकणार आहे मी, आणि त्याच्यानंतर मी माझे ब्लॉग सुरू ठेवणार आहे. तर आता तुम्हाला ना मी माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलीचा व्हिडिओ दाखवते. ती बघा खूप छान बोलती बकरीसोबत. असे लहान लेकरांची व्हिडिओ ना लगेच कॅप्चर करून घ्यायला पाहिजेत, व्हिडिओ काढायला पाहिजेत. ते खूपच गोड बोलतात त्याच्यामुळं. इथं आहे ना संध्याकाळची चालली आहे तिच्या घरी, त्याच्यामुळे बकरीसोबत बोलू राहिलेली आहे. तू जेवण करजो, पाणी पिजो, चहा पिजो, अशी ती तिला सांगू लागलेली आहे. काय पास चाय आहे लेकरांचं. तर लेकरू एवढं छान बोलते ना, तर खूपच. तर ती बघायला काय म्हणते कोंबडीला. अजून तू काय करणार? मला माहिती होतं. चप्पल घाल म्हणले, पायात घातली. आता घरी अजून येणार आहेत 8 दिवसांना. लवकर या मॅडम. तर मग आता इथे आहे ना काकूची बहीण म्हणजे मावशी आहेत ना, गुड्डूताई विचारून राहिलेल्या आहेत की चाबी सोबत नाही, कारण मागच्या वेळेस आहे ना ती जी चाबी आहे ना ती विसरलेली होती, त्याच्यामुळे त्यांना कुलूप फोडावं लागलं. तर असं होते म्हणायचं कधी कधी. तर असं चालत राहते त्या सगळ्या गोष्टी. माझी मोठी ताई चालली, तर आता उद्या मला पण जाणार आहे. त्याच्यानंतर रुपाली पण चाललेली आहे. अगं दमना. तर इथे आहे ना माझ्या बहिणीची लाईनी मुलगी आहे ही. ती तिचाच फोटो पाहून घाबरून राहिलेली आहे का चकाळून राहिलेली आहे काही माहीत नाही. तिचा फोटो बघती आणि चकाळून राहिलेली आहे. आता सगळ्याचे पाय फोडले इथं. मग आशीर्वाद घेते सगळ्याचा.
अशी करते हो ना. राज 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 आता परत मोबाईल आहे तू जेवण करणे बसणे नाही. मम्मी दीदी इकडे मावशी चालली ना. मावशी चालली. ये मग गुड्डूबाई लवकर. बाय बाय. तो गुड्डूबाई काढ आमचा काढतेस का. या सगळे सगळे या सगळे दिसतात सगळे. मराठी हा येणार आहे आता 8 दिवसानंतर. अच्छा पण जुलू आज का बाहेरची लाईट पण जाऊ का. जरा अंधारच अंधार आहे बाहेर. गाडी असो तर चला मग. तर चला आता आम्ही आता घरी आलेलो आहोत. गुड्डूबाई गाडीमध्ये बसलेली आहे. तर चला व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.